friends, welcome to the YouTube channel of Sri Nansagar Coaching Classes. If you like this video, please subscribe this channel. So friends, let's start the first chapter of the Science 2, and that first chapter of the Science 2 is the heredity and the evolution. So friends, या अगोदर तुम्ही 9th standard मध्ये heredity आणि variation, so heredity and variation हा chapter बघितलेला आहे. त्याच चॅप्टरच्या बेसिक कन्सेप्ट लक्षात घेऊन आपण हा चॅप्टर बघणार आहोत, that is heredity and the evolution. So let's start the can you tell questions. So first question of can you tell in this chapter is which component of the cellular nucleus of living organism carries a hereditary characters. So असा कोणता कॉम्पोनंट आहे की जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहे आणि तो काय करतो तर हेरिडिटरी कॅरेक्टर्सला ट्रान्सफर करतो. So that part is or that component is the chromosome which is made up of with the nucleic acids and the proteins. तर तो जो कंपाउंड आहे किंवा तो कॉम्पोनंट आहे क्रोमोझोम आणि तो न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन्सचा बनलेला असतो. सो नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टर्स, फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर प्रोजेनी. सेकंड क्वेश्चन आहे की आपण जी प्रोसेस आहे ट्रान्सफर ऑफ physical characters and mental characters from parents to their progeny, ह्याला काय म्हणायचं? We called it as a heredity. As a name of the chapter, the transfer of physical characters and the mental characters from parents to their progeny. Parents कडनं त्यांच्या प्रोजेनीला physical आणि mental character transfer करणं, that is called as a heredity. Next is the which are the component of the DNA molecule. हा जो क्वेश्चन आहे यामध्ये आहे आपल्याला विचारलं डीएनए आणि डीएनए बद्दलचे मॉलिक्युल्स किंवा डीएनए जो आहे ह्यामध्ये कोणते कॉम्पोनंट्स असतात. सो यू नो दॅट द डीएनए इज अ 2 हेलिकल स्ट्रँड्स. डीएनए इज मेड अप ऑफ विथ द 2 हेलिकल स्ट्रँड्स दॅट कंसिस्टिंग ऑफ, त्याच्यामध्ये डिऑक्सिरायबोज शुगर आहे, देन त्याच्यामध्ये आहे फॉस्फरिक ॲसिड अँड वी हॅव द नायट्रोजनस बेसिस, की यामध्ये डिऑक्सिरायबोज शुगर असते, देन नायट्रोजनस बेसिस असतात आणि फॉस्फरिक ॲसिड आहे. ते नायट्रोजनस बेसिस जे आहे ते ॲडेनाइन गॉनिन थायमिन आणि सायटोसिन आहे, जे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे ते आहे. तर प्युरिन्स आणि पॅरामिडाइन्स काय आहेत ते आपण यामध्ये नायट्रोजनस बेसिसचे 2 टाईप आहेत ते पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. बट दीज आर द बेसिक कॉम्पोनंट ऑफ द डीएनए. 3 components are basic and that are the nitrogenous basis, deoxyribose sugar and phosphoric acid are the component of the DNA molecule. So let's start this chapter and the first topic of this chapter is heredity and hereditary changes. म्हणजे heredity किंवा hereditary changes जे आहे हे कशा प्रकारे ट्रान्सफर होते, हेरिडिटीचा शोध कसा लागला किंवा हेरिडिटी जी आहे ती एका पार्ट पासून दुसऱ्या पार्ट म्हणजे तिचा शोध कसा लागत गेला, की तिची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशी होत गेली, इव्होल्यूशन कसं झालं, की सुरुवातीला काय शोधलं गेलं, मग कशा प्रकारे त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले हे आपल्याला इथे बघायचं आहे. So you all know that the heredity is a transfer of biological characters from the parents to their progeny or parents to their offspring, that is called as a heredity. तर हेरिडिटीचा जो शोध आहे किंवा हेरिडिटी जे आहे हे सर्व अगोदर त्याच्यावरती जो स्टडी करणारा सायंटिस्ट होता इन 1886 मध्ये आणि तो म्हणजे ग्रेगर जोहान मेंडल. तुम्हाला माहिती आहे की मेंडलने 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही बघितलेले आहेत की मेंडलचे 2 मॉडेल होते. त्या 2 मॉडेलचा स्टडी पण आपण केलेला आहे, बरोबर आहे. मग त्या 2 मॉडेलमध्ये त्याने त्या पी प्लांटवरती स्टडी केलेला होता. पी प्लांटवर त्याने जी प्रोसेस केलेली होती की कशा प्रकारे हेरिडिटरी कॅरेक्टर्स जे आहेत म्हणजे हे हेरिडिटरी कॅरेक्टर्स एका जनरेशनकडनं नेक्स्ट जनरेशनकडे, त्याच्या नेक्स्ट जनरेशनकडनं त्याच्या पुढच्या नेक्स्ट जनरेशनकडे कशी ट्रान्सफर होतात हे आपण त्या एक्सपेरिमेंट्समध्ये बघितलेले आहे की कशा प्रकारे ते एकमेकांमध्ये ट्रान्सफर होतात. तर म्हणजे हेरिडिटी किंवा याची जी सुरुवात आहे की पॅरेंट्सकडनं त्यांच्या प्रोजेनीला काहीतरी जात आहे हे जाण्याचं किंवा याचा शोध घेण्याचं काम सर्वात अगोदर कोणी केलं तर ह्या ग्रेगर जोहान मेंडल या सायंटिस्टने केलं. सो इट इज दॅट इज वाय ही कॉल्ड ॲज अ पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. म्हणून मॉडर्न जेनेटिक्सला ॲज अ पायोनियर असं म्हटलं जातं. म्हणजे तो एक महत्त्वाचा किंवा त्याचा तो बेस आहे, जेनेटिक्सचा तो बेस आहे सायंटिस्ट जॉन ग्रेगर मेंडल. सो genetics is a branch of science that is a study that is deals with the study of genes, that is called as a genetics. Genetics ही सायन्सची अशी ब्रांच आहे की ज्यामध्ये जीन्सचा स्टडी केला जातो, that is called as a genetics.
So he gave the series of experiments on pea plants to explain the inheritance of characters. आणि कॅरेक्टरचं इनहेरिटन्स म्हणजे ते एकापासून दुसऱ्यामध्ये कशा प्रकारे जातात हे इनहेरिटन्सचं कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ती या सायंटिस्टने आपल्याला दिली. देन आफ्टर द 1886 इन 1901 मध्ये ह्युगो डी व्हॅरिस जो सायंटिस्ट होता त्याने म्युटेशनल थिअरीचं रिझन बिहाइंड द सडन चेंजेस जे आहे हे जीन्समध्ये कशा प्रकारे होतात की जीन्समध्ये होणारे किंवा रिझन बिहाइंड द सडन चेंज की एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे जाताना इन्फॉर्मेशन सडन चेंज कसा होतो काय झालंय ही म्युटेशनल थिअरी ह्युगो डी व्हॅरिसने इन 1901 मध्ये स्टडी केलेली आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट सायंटिस्ट जो आले ते होते 1902 मध्ये वॉल्टर अँड सुटॉन. वॉल्टर आणि सुटॉनने काय केलं तर त्यांनी पेअर्ड क्रोमोझोम्स इन द ग्रासहोपर सेल्स म्हणजे ग्रासहोपरच्या सेलवरती त्यांनी काय केलं तर क्रोमोझोमचं स्टडी केलं. यामध्ये क्रोमोझोम काय आहे किंवा जेनेटिक मटेरियल म्हणून एका जनरेशनकडे नेक्स्ट जनरेशनकडे क्रोमोझोम जातं त्याचा स्टडी कोणीही केलेलं नव्हतं किंवा ते कोणाला तोपर्यंत माहीतही नव्हतं. या जे सायंटिस्ट आहे या दोघांनी लक्षात आलं की क्रोमोझोम जो आहे हा क्रोमोझोम हा एका जनरेशनकडनं नेक्स्ट जनरेशनकडे जातो. सो स्टडी ऑफ क्रोमोझोम त्यांनी केलेला आहे. त्यानंतर 1944 म्हणजे बघा की सुरुवात कशी झाली आणि कसा कसा चेंज होत गेलाय हे आपल्याला इकडे दिसतंय. मग नंतर ओसवर्ड एवडी, मॅकलिन मॅकार्थी अँड कॉलिन मॅकलर हे जे 3 ट्रायो सायंटिस्ट होते ह्या सायंटिस्टने काय केलं तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे they can prove that all living organism having the genetic material in the form of DNA except viruses. म्हणजे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात ह्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून म्हणजे एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे काय जातं तर DNA जातो आणि एक्सेप्ट व्हायरस सोडून बाकीच्या सर्व जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय ट्रान्सफर होतो तर DNA होतो. म्हणजे या अगोदर काय केलं तर सुरुवात केली होती पी प्लांट इनहेरिटन्स होतं की काहीतरी कॅरेक्टर ट्रान्सफर होते हे मेंडलने आपल्याला शोधून दिलं होतं. मग त्यानंतर म्युटेशन आलं की जीन्समध्ये चेंज कसं होतोय हे त्यांनी सांगितलं म्हणजे म्युटेशन आलं काहीतरी सडन चेंज होतं हे सांगितलं. मग लक्षात आलं की क्रोमोझोम हा ट्रान्सफर होतो नेक्स्ट जनरेशनमध्ये आणि त्याच्यामध्ये बदल होतो आणि मग नंतर लक्षात आलंय की DNA हा मटेरियल आहे ॲक्च्युली DNAच ट्रान्सफर होतो आणि त्यामुळे काय होतं की हे मटेरियल चेंज होतं आणि त्यामुळे ती ऑफस्प्रिंग आहे किंवा ती नेक्स्ट जनरेशन आहे ते त्या प्रकारे त्याच्यामध्ये ते बदल घडवून येतात. पण व्हायरसमध्ये हे बदल होत नाही. एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव द जेनेटिक मटेरियल इन द फॉर्म ऑफ DNA. नेक्स्ट सायंटिस्ट होते 1996 मध्ये प्रॅकोइस जॅकोब अँड जॅक मॉर्डन. मग आता DNA झालं पण आता हा DNA मध्ये जो होणारा चेंज आहे हा कसा होतो तर हा होतो प्रोटीन सिंथेसिस प्रोसेसने. मग त्यांनी हे कसं शोधलं अ मॉडेल ऑफ प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ द DNA इन बॅक्टेरियल सेल्स. मग त्यांनी काय केलं तर बॅक्टेरियाची सेल घेतली आणि त्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये DNA जो आहे याचं कशा प्रकारे सिंथेसिस होतंय याच्यावरती कशी प्रोसेस होते याचं मॉडेल तयार केलं आणि मग लक्षात आलंय की प्रोटीन सिंथेसिस होतं आणि प्रोटीन सिंथेसिसमुळे ही इन्फॉर्मेशन स्टोअर होते. म्हणजे आपण असं म्हणतो की पॅरेंट्सकडे त्यांच्या प्रोजेनीकडे इन्फॉर्मेशन जाते म्हणून पॅरेंट्ससारखाच तो प्रोजेनी दिसतो किंवा तो ऑफस्प्रिंग त्यांच्यासारखाच दिसतो. मग त्यांच्यासारखे दिसतो म्हणजे काय झालं की या पॅरेंट्सकडनं त्यांच्याकडे काय केलंय की काही इन्फॉर्मेशन गेलेली आहे. सो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झाली म्हणजे हेरिडिटी जी आहे ही हेरिडिटी काय झालंय त्यामुळे इव्हॉल्व झाले इव्हॉल्युशन झालं हेरिडिटी ट्रान्सफर झाले काहीतरी कॅरेक्टर ट्रान्सफर झालेले आहे. सो अशा प्रकारे ही जी आहे हेरिडिटी जी आहे यांच्यामध्ये अशा प्रकारचा बदल इकडे होत गेलेला आहे आणि हा होणारा बदल जो आहे तो स्टेप वाईज होता प्रोटीन सिंथेसिसपर्यंत तो थांबला आणि प्रोटीन सिंथेसिस प्रोसेसमध्ये ही इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टोअर होते आणि ते नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होते. हे अशा प्रकारे हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन इकडे झालेलं आहे. ओके सो in this way the process of protein synthesis is very important in genetic material and this process can be help to us or discover the emerged science and which is used in the vast scope in the genetic engineering. म्हणजे त्याचा जो यूज होता तो जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला मदत करतो आहे की हे जीन्स ट्रान्सफर होतात ना मग त्याचा उपयोग हा जेनेटिक मटेरियलमध्ये केला गेला. So the science of heredity is useful in the diagnosis purpose. म्हणजे सायन्स ऑफ हेरिडिटी जी आहे याचा उपयोग कशासाठी करतो आपण
हेरिडिटी आपण स्टडी करतोय, पण याचा उपयोग काय असणार आहे, तर दिस इज युजफुल इन द डायग्नोसिस पर्पज, ट्रीटमेंट पर्पज अँड प्रिव्हेंटिंग द हेरिडिटरी डिसऑर्डर्स अँड द प्रोडक्शन ऑफ द हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स आर द इंडस्ट्रियल प्रोसेसेस असेल त्यांच्यामध्ये याचा यूज केला जातो. सो दीज आर द युजेस ऑफ द हेरिडिटी. म्हणजे हेरिडिटीचा उपयोग हा ट्रीटमेंटसाठी केला जातोय. एखादा हेरिडिटरी डिसऑर्डर असेल तर तो ट्रीटमेंट डायग्नोसिस होण्यासाठी याचा मदत होते. म्हणजे जर जीन्सचा स्टडी केला तर त्यावर लक्षात येईल की या व्यक्तीला काय डिसऑर्डर आहे किंवा डिसीज काय आहे, त्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट करता येणार आहे. मग जेनेटिक मटेरियल जर त्याच्यामध्ये काही चेंज असेल तर त्यावरती त्याला त्या डिसीजला कव्हर करण्यासाठीचं ट्रीटमेंट त्याला करता येणार आहे. म्हणजे डायग्नोसिस करता येतं, ट्रीटमेंट करता येतं, प्रिव्हेंटेशन सुद्धा करता येतं की हेरिडिटरी डिसीज आहे ना एखाद्या जनरेशनला तर तो नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होऊ नये म्हणून काय केलं जातं, तर अगोदरच त्याचं प्रिव्हेन्शन केलं जातं बिकॉज ऑफ दिस हेरिडिटी. अँड जे आपण प्लांट आणि ॲनिमल जे आहे यांच्या हायब्रिड व्हरायटी ज्या आहे त्या हायब्रिड व्हरायटी आपण ह्या हेरिडिटीने काय करू शकतो, तयार करू शकतो. म्हणजे हेरिडिटी जी आहे हेरिडिटीमुळे आपण नवीन नवीन व्हरायटी आपण बघतोय की आता बाजारामध्ये सगळ्या हायब्रिड व्हरायटी आहेत. मग हे सगळे हायब्रिड जे आहे हे कुठून आलं, तर हे जीन्समध्ये चेंज केला गेला आणि हा जेनेटिक बदल करण्यात आला. म्हणजे हेरिडिटी इथे इम्पॉर्टंट आहे. सो हायब्रिड व्हरायटी मिळवण्यासाठी प्लांट असेल ॲनिमल असेल त्यामध्ये सुद्धा हेरिडिटीचा उपयोग केला जातो आणि काही इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये सुद्धा हेरिडिटीचा उपयोग केला जातो. सो अशा प्रकारे these are the uses of the heredity. So this is all about the heredity and hereditary changes and what is the use of heredity all we see in this topic.